गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नवनवीन दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना माझा सुप्रभात, राम राम. अशा प्रकारे माझ्या आजच्या दिनचर्या चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता, झाडणे, सडा चालू असतं. सकाळचे कामं केल्याशिवाय पर्याय नाही, कारण माझ्याकडे दुसरं कुणीही नाही काम करायला, तर मला सकाळचे कामं केल्याशिवाय पर्याय नसतो. मग अशा प्रकारे झाडून सडा झाला. आता मस्तपैकी सुंदर रांगोळी काढायची. मला ना रांगोळी काढायला खूप आवडतं, पण काय करणार, जास्त रांगोळ्या येत नाहीत, म्हणून आपलं छोट्या छोट्या रांगोळ्या मी काढून माझं घर संसार मी सजवत असते. तुम्ही बघू शकता, आजची तर इतकी सुंदर सुरेख रांगोळी काढली आहे ना मी. अरे बापरे, खूपच सुंदर आहे. बघा 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 तुम्ही, आणि थोडाफार प्रयत्न करा तुम्ही पण रांगोळी काढण्याचा किंवा शिकण्याचा. कारण सासरी गेल्याच्या नंतर कामवालीनं काम करून गेली तरी रांगोळी काढत नसती बरं का कामवाली. त्याच्यासाठी रांगोळी काढायला तर आपल्याला यावंच लागते. मुलींना रांगोळी काढल्याशिवाय पर्याय नाही. आणि माझी आई काय म्हणायची माहिती आहे का, सकाळी सकाळी दारात सडा रांगोळी बघितलं की मन प्रसन्न होतं, आणि येणाऱ्या जाणाऱ्याचं मन प्रसन्न झालं की घरात लक्ष्मी आपोआप टिकती, वैभव ऐश्वर्य नांदतं, असं माझी आई नेहमी मला म्हणायची. म्हणून मी मस्तपैकी अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढायला शिकलेली आहे. आता पटकन आज आम्हाला ना गावाला जायचं आहे. माझ्या यशने हे पूजा केला मी वरी येईपर्यंत आंघोळ करून. अशा प्रकारे माझा आवडतीचा दिवा लावलेला आहे देवापुढे. तुम्ही बघू शकता, दररोजच्या दिवसाप्रमाणे आजचाही दिवस चालू झालेला आहे आमचा. तुम्ही बघा, आम्हाला गावाला जायचं आहे, मग आम्ही पटकन निघालो. गावाला जायचं म्हणले की रस्त्यामधलं पाणी पिऊणे खराब असतं, म्हणून स्वतःच्या बॉटल भरून घेतल्या आणि मारुतीचं दर्शन घ्यायला आले. आज बाबा भेटले खूप दिवसांनी. बाबाचा स्पर्श म्हणजे ना अप्रतिम असतो. बाबा जेव्हा हातावरती प्रसाद देतात, हाताला स्पर्श करतात, तेव्हा असं वाटतं की माझे वडिलांनीच माझ्या हाताला हात लावलाय, किंवा माझ्या वडिलांचा मी हातात हात घेतलाय, असं मला जाणीव होती बरं का. इतका सुंदर आणि छान स्पर्श असतो बाबांचा की अप्रतिम, जणू काय आता मारुतीच माझ्या हाताला धरलाय असा स्पर्श असतो. इथून आम्ही आता थेट निघालो. बघा, मस्तपैकी दोघं जण गाडीवरती निघालेलं आहे, मी आणि माझा मुलगा. म्हणलं अगोदर गाडीत जायच्या अगोदर पेट्रोल टाकून घ्यावं, ह्याच्यासाठी आम्ही पंपावरती आलो. अशा प्रकारे पंपवाले भैया पेट्रोल टाकत आहेत. आम्ही कुठं जाणार आहे सांगणार नाही, तुम्ही ओळखा बरं का. तुम्ही जर लातूर जिल्ह्यातले असलो तर तुम्हाला हे रस्ते, हे गाव नक्कीच माहीत असणार. बघा तुम्ही, अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये तेल टाकलं आणि आता इथून आम्ही थेट निघालो. पहा, मस्तपैकी रोडनं गाणं म्हणत, व्हिडिओ करत, मजा एन्जॉय जिंदगी जगत असतो मी आणि माझा मुलगा. बघू शकता तुम्ही, किती सुंदर रस्ता आहे, सकाळचं वातावरण आहे खूप छान, आणि मग थंड हवा लागत होती यशच्या डोळ्याला. मग म्हणलं आम्ही चष्मा विसरून आलतो घरी, चला म्हणलं नवीन चष्मा घेऊया. यशला एक नवीन चष्मा घेतला. तिथून थोडं पुढे आलो ना, माझं मन असं एकदम स्तब्ध झालं, आणि मी याला बघतच राहिले. किती कला आहे ना. प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामधला मास्टर असतो. असं नाही की शाळा शिकल्यावर हुशार असतो, इंजिनियर बनतो. इंजिनियरपेक्षा सुद्धा डोकं बघा ह्या कामगारांना. बराबर वीट कशी त्यांनी लावतात, म्हणजे लावायची वरी जाऊन गरज नाही, हे खालून फेकतात तर वीट आपोआप वरी जाऊन पडते. बघा, खूप छान दृश्य पाहिले. तिथून निघाले. मला वाटतंय तुम्ही हा महाराजांचा पुतळा पाहिला आहे का, बघा बरं, आठवा बरं हा कुठला आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या दिशेनं. अशा प्रकारे माझ्या यशची श्रद्धा असलेलं हे धतुर्गीची देवीचं इथं मंदिर होतं छोटंसं. आम्ही इथं गाडी थांबवली, धतुर्गेच्या आईचं दर्शन घेतलं. यशची फार श्रद्धा. यश जेव्हा साईडवरती ड्युटीला जायचा तेव्हा ह्या देवीचं आणि त्याचं खूप जवळचं नातं जमलेलं होतं. खूप खूप त्याचंही तिच्यावर प्रेम आहे, आणि त्या देवीचं सुद्धा तेवढंच यशवरती प्रेम आहे बरं का. तो तिला बोलतो सुद्धा. हो का, बघा किती सुंदर मस्तपैकी, किती छान आहे ना, मनमोहनपैकी मस्त मस्त सुंदर सजवलेलं आहे देवीला. मी पण देवीचे दर्शन घेतलं, आणि आता इथून थेट निघालो आम्ही मस्त सुंदरपैकी गाडीवर गप्पा मारत. हे पहा, आता इथून रस्ता क्रॉस झालेला आहे. मी आता माझ्या, तुम्हाला सांगते, मावशीच्या गावाला जात आहे. हे आमच्या कशासाठी जात आहे तिथे गेल्यावर तुम्हाला कळलं. आणि 2-4 दिवस झाला आमचा प्लॅन होत होता की मावशीकडे जायचं, माझ्या
माझ्या मावशीच्या मुलाच्या मुलाला तब्येत बरी नाही म्हणून मला कळालं आणि मग म्हटलं आज जावं उद्या जावं म्हणण्यात 2-3 दिवस गेले आणि त्यात संक्रांत आल्यामुळं पण राहिलं. हे पाही तुम्ही झाड बघितलं का? हे झाड माझ्या लहानपणी मी जेव्हा जेव्हा मावशीच्या गावाला जायचे ना ह्या झाडाकडे बघायची तेव्हापासून हे असंच प्रचंड बलाढ्य झाड आहे. आज पण ते तिथंच आहे. आम्ही आता मावशीच्या गावी आलेलो आहे. हे पा बघू शकता तिचा मुलगा तुम्ही, किती सून आहे. काय झालंय माहीत नाही, हा मुलगा ना हॉस्टेलला. मला आजकाल ह्या शाळेवाल्याचं काही कळच ना बघा, कारण प्रत्येक शाळेमध्ये आता हा मुलगा ना हॉस्टेलला राहतो. तिथं काय झालं माहीत नाही, अचानक चक्कर येऊन पडला आणि तो हातपायच धरत नाही. मग अशा प्रकारे तिथं गप्पा गोष्टी झाल्या आणि आम्ही परत निघालो. हे पण झाड बघू शकता तुम्ही, हे झाड रोडवरती आहे. प्रचंड मोठं झाड आहे माझ्या लहानपणीचं. हे पा गाव घर. तिथून आम्ही माझ्या छोट्या मावशीकडे आले. मला 2 मावश्या आहेत. त्यात हे पा ही माझी छोटी मावशी आहे. माझं आणि हिचं भाषण ऐका तुम्ही आता. गप बसली आता मी. मग मोबाईल ठेवायचं कशाला बसायला? आम्ही भिकारी बसलो का तसं काढावं लागतंय ग. आठवणी राहते आता. मेल्यावर गेल्यावर गौऱ्यात कोण काढलाले? काय फोटो बघत होता काय? तुझी माझी तेवढीच निघाली बाई तर हसला. माझ्या चष्म्याला काच तुझ्या काचासारखं काच बसवायचं. कसं काय 5,000? कारण काय तुझ्या? कारण आहे 5,000चं. सांग तर काय? ही आता तुमच्याकडे आहे चष्मा. खाली एक टिक दिसते का? वरी एक माझ्या चष्म्यात दिसते का? नाही. मग ह्याला प्रोग्रेसिव्ह म्हणायचं. पुण्यावीत चष्म्याच्या दुकानात जायचं. ती न टिक दिसायचा लगट चष्म्याचा काच कितीला आहे म्हणायचं. ही मला म्हणून 5ला दिले. 8 आणि 10,000ची किंमत आहे. सोयरा आहे ते आपला गंगापूरचा एक मोरे म्हणून त्यानं मी 5-6 मैत्रिणी दिलते त्याला. मग आता हे तुमच्यात असं दिसतंय. माझ्यात ही दिसतंय का खल्लर? माझा बी अशाच नमुन्याचा आहे पण असा का दिसतंय त्याच्यासाठी नाही. आणि काच पण माझा वेगळा आहे. असा माझा हिरवट ग्रीन 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 ब्ल्यू 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 म्हणजे निळसर दिसला नाही का नाही. असं केल्यावर तुमचं प्लेन आहे का नाही पांढरं. मग ते ह्याला कलरला महाग आहे. सिमला कलर बांधल्यासारखा काय आहे. असली आहे की खाली टिकली राहून ती कसला बी काच आहे. हाय लावायला तसलाच बसवले की खाली बदला. आता इथून आम्ही निघालेलो आहे रस पिण्यासाठी. माझ्या मावशीनं पॉकेटच्या दुधाचा चहा पेत नाही म्हणल्याच्या नंतर गुपचूप माझ्या हातात 100 रुपये दिले बरं का. अशा प्रकारे आम्ही रस प्यायला थांबलेलो आहे. हे पहा उदार अंतकरणाचा माझा बळीराजा तुम्ही बघू शकता. भैयानी 2 उसाचा रस काढला आणि तो 4 ग्लास झाला. आम्ही 2 ग्लास पिऊन निघत होतो तर आम्हाला थांबून डबल त्यांनी आम्हाला रस दिला. मग मी म्हटलं चला वाटोळ झाल्यापेक्षा पिऊया म्हणून पिलो. पण आम्ही 2 ग्लासाचे ऐवजी 4 ग्लासाचे पैसे दिलो तर ह्या बळीराजाने घेतले नाही. तुम्ही 2च ग्लास सांगितले होते ताई, 2च ग्लासचे पैसे घेतो म्हणून माझ्या बळीराजाने 2च ग्लासाचे पैसे घेतले. 4 ग्लासाचे पैसे घेतले नाही. 4 ग्लास रस पाजला पण माझ्या बळीराजानं 2च ग्लासाचे पैसे घेतले. असा आमचा उधार अंतकरणातला खेड्यातला बळीराजा. हे कसा लागला सांगा. प्याना डोसा कसा लागला? छान आहे. मध्ये लिंबू पण आहे. बर्फाचा बिगर बर्फाचा तुम्हाला जे पाहिजे ते आहे. खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. आमच्याकडे ना खूप छान आहे. बर्फाचा बिगर बर्फाचा आणखी एकदा डबल दिला आहे. अशा प्रकारे रस पिऊन आम्ही आता आमच्या गावच्या दिशेने कूच करत आहोत. निघालो. वाटचाल चालू झाली आमची. अशा प्रकारे आम्ही निघालो. येऊन पोचलो आम्ही आमच्या नगरीमध्ये. हे पहा बसवेश्वर चौक, कवानाका बसवेश्वर चौक म्हणतात ह्याला, कवानाक्याचा. इथं आम्ही आलेलो आहे. बसवेश्वराचा अतिशय सुंदर पुतळा आहे. आता पुढे आलं की राजीव गांधी चौक लागतो बरं का. हे पहा बघू शकता तुम्ही राजीव गांधी चौक आहे.
खूप सुंदर. इथं पण राजीव गांधीचं स्टॅच्यू आहे, खूप सुंदर मस्त छानपैकी. इथं लातूर पॅटर्न अलाइन क्लासेस आहेत राजीव गांधी चौकामध्ये. आता आम्ही राजीव गांधी चौक पास केलेला आहे. आता आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर. अशा प्रकारे आम्ही लातूरमध्ये दाखल झालेलो आहे. हे पहा बघा तुम्ही, हे आमचं लातूर दयानंद कॉलेज, दयानंद शिक्षण संस्थेच्या समोर आहेत आम्ही आता. इथून माझं घर 2च मिनिटाच्या अंतरावर आहे. अशा प्रकारे मी माझ्या घरात निघालेली आहे. रस्त्यामध्ये खूप मोठं भाजी मार्केट आहे. दयानंद कॉलेजपासून चालू होतं आहे, पण माझ्या घरापर्यंत भाजी मार्केट आहे. आणि इथं शेतकरी व्यापारी दोन्हीही वर्ग भाजी विकायला बसतो. ताज्या ताज्या इतक्या सुंदर भाज्या मिळतात, अप्रतिम भाजीपाला मिळतो माझ्या शेजारी. मला दररोज ताजी ताजी भाजी खायला मिळते. मी घरात 4 ते 5 पावलाच्या अंतरावर भाजी मार्केट हे पहा. अशा प्रकारे आम्ही आमच्या आशियानाला आता पोहोचलेलो आहे. आता 4 वाजलेले आहेत. सकाळी 10ला गेलेलं, आम्ही बराबर 4ला आम्ही आमच्या आशियानाला आलो. माझा आशियाना म्हणजे माझ्या घराचं नाव आहे स्वर्णभुवन. माझं घर सुवर्णभुवनपेक्षा कमी नाही बरं का. मला खूप आवडतं माझं घर. छोटासा परिवार, सुंदर असा. हे पहा, मी माझ्या आशियानावरती येऊन पोचले. अशा प्रकारे